या जमीन प्रकरणात आताच बीडमध्ये झालेली घटना संतोष देशमुख यांच्या बाबतीत जी हत्या झाली त्यांची, तसाच काही प्रकार माझ्या बाबतीतही मी राहुल अरुण जांभूळकर, माजी उपसरपंच हिंजवडी, जमिनीसाठी बिल्डर आणि स्थानिक गुंड मिळून पोलिसांच्या मदतीने माझी हत्या करण्याची शक्यता आहे. तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचं तातडीने लक्ष देऊन मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. नमस्कार, मी राहुल अरुण जांभूळकर. हिंजवडीमध्ये सर्वे नंबर 258 4B 54R 258चा 3 क 10 गुंठे अशी आमची 64 गुंठे जागा आहे. बिल्डर अरविंद जैन, श्रवण अग्रवाल आणि स्थानिक गुंड यांच्या मदतीने सगळा आमचा प्लॉट लाटण्याचा प्रयत्न चालू आहे आणि याला सगळे मदत पोलीस करत आहेत. हिंजवडी पोलीस स्टेशनचे वेळोवेळी सर्वांकडे दाद मागितली, पण आम्हाला काय अजूनपर्यंत 1 महिना उलटून याला न्याय मिळालेला नाहीये. आमच्याकडे जमिनीचे सर्व पेपर असताना चतुर्सीमा बदलून खरेदी करून अरविंद जैन आणि श्रवण अग्रवाल यांनी प्लॉट दिला. 1-2 वर्षापूर्वी अरविंद जैन आणि श्रवण अग्रवाल यांनी आम्हाला बोलवलं होतं ऑफिसला बोलून आमची मेन रोडची जागा मागितली, तर आम्ही त्यांना नकार दिल्यानंतर त्यांनी आमच्या जवळचे स्थानिक लोकांना हाताशी धरून प्लॉटच्या चतुर्सीमा बदलून प्लॉट आमचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याबाबत असे पुरावे असे प्लॉटच्या 2005 साली मूळ चतुर्सीमा वेगळ्या होत्या, त्यांच्या दक्षिणेला आम्ही होतो. आता 2024च्या ह्या खोट्या चतुर्सीमेमुळं ते डायरेक्ट आमच्या दक्षिणेला येऊन बसले. एवढा बदल झाला. बरं, त्याची खरेदी खते हे पण वेळोवेळी मूळ मालकांनी करून दिलेल्या चतुर्सीमा वेगळ्या आहेत. 2024 बिल्डरनी लिहून दिलेल्या वेगळ्या आहेत. आमच्या जागेचा सरकारी मोजणी नकाशा पण आहे गव्हर्नमेंटचा, 2019 सालची गव्हर्नमेंटची मोजणी आहे. ते याप्रमाणे क्षेत्र आहे. या ठिकाणी आज आमचा जागेचा ताबाही होता, लाईट मीटर होते, दुकानं होती, पण हे 150 गुंड येऊन सगळे दुकानं काढून टाकली, लाईट मीटर नेले काढून. बरं, त्यांचा 258 1चा 3B 1चा 3 क याची सरकारी मोजणी आहे. त्यांचे पूर्वीचे मालक अतुल ईश्वरदास चोरडिया व सुरेंद्र रामचंद्र सनस यांनी 2007 साली केलेली मोजणी. त्यावेळी त्यांनी मान्य केली की आमचं क्षेत्र या ठिकाणी आहे आणि त्यांनी त्याची गव्हर्नमेंट मोजणी पण केली. त्यांच्या जागेची मोजणी आहे, आमच्याही जागेची मोजणी आहे. पोलिसांना मी महिनाभर जातोय, रोज जातोय, पण पोलिसही काय तुम्ही पैसे घेऊन मोकळं व्हा, समोर बिल्डर आहे, बिल्डरशी तुम्ही किती वाद घालणार, तुम्ही दुसरीकडे जागा घ्या, पैसे घ्या, त्यांची हीच भाषा आहे आमच्या संघ. कोण पोलीस आहेत ते? हिंजवडी पोलीस स्टेशनचे PI कन्हैया थोरात, क्राईम PI ऋषिकेश घाटगे, ते तर आम्हाला जमीन जप्त करायची ऋषिकेश घाटगे धमकी देत आहेत. CPला भेटलो, CP म्हणले की त्यांना जाऊन भेटा. चक्कर चाललेले आहे सगळं, पण त्याच्यातून काही निष्पन्न होत नाहीये. राज्याचे सक्षम मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती आहे, या प्रकरणात तुम्ही लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, नाहीतर बीड सारखी घटना अजूनही आमच्या बाबत घडण्याची शक्यता आहे. समोरचे सगळे बिल्डर लॉबी आहे आणि त्याचे त्यांनी स्थानिक गुंडांना धरून हे केलेले विषय आहे. तुम्ही सरपंच होता का? मी उपसरपंच होतो. बरं, तुम्हाला वाटतंय का संतोष देशमुख सारखी तुमची अवस्था होऊ शकते? म्हणजे तुमची हत्या होऊ शकते, तुम्हाला असं वाटतंय? हो, त्यांचे हे कारनामे पाहून आणि महिनाभर त्यांचे वागणे पाहून आम्हाला वाटते आमच्या कुटुंबाला, मलाच काय, मला पूर्ण कुटुंबाला त्यांच्या धमक्या येत आहेत की प्लॉट द्या नाही तर तुम्हाला संपवलं जाईल. मेट्रोला खिटून प्लॉट असल्यामुळे बिल्डरची मागणी, बिल्डरला स्वतःला तिथे स्कीम करायची. तो 2-3 वर्ष आमच्याकडे येतोय, पण आम्ही त्याचं जागाच तेवढी राहिलेली आहे. तो प्लॉट देऊन भूमी बनवायचं का आम्ही? तर मी CP सरांना भेटलो. CP सरांनी काय या प्रकरणात जास्ती काही मदत केली नाही, काही म्हणजे कुठली फाईल हल्ली नाही, काही चौकशी नाही. आज महिना उलटून गेलाय तरी त्यातले कुणाला तपासाला बोलावलं नाही, जबाबाला बोलावलं नाही. तुम्हाला असं वाटतं का पोलीस आणि बिल्डर यांचे साठे लोक आहेत? हो, 100%. तुम्हाला कोणत्या पोलिसांनी सांगितलं का ते प्रकरण मिटून घ्या म्हणून?
हिंजवडी पोलीस स्टेशनचे PI कन्हैया थोरात आणि ACP कोराडे साहेब, अजून आता ज्यांच्याकडे तपास चालू आहे ते ऋषिकेश गाडगे क्राईम PI, ह्या तिघांचं म्हणणे आहे की मिटवून टाका.